माझी गोष्ट ऐकता का? हो, माझ्या कानात काही बुचडे नाही गेले. 10 वर्ष झाले ना लग्नाले. त्याच मताने ऐकू लागलो ना 10 वर्षापासून. तीच बघ 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 चालू आहे ना. तेच ऐकणं आहे ना निरा. कधीतरी चांगले बोलत जा, एवढा हेक्कडपणा काही चांगला नाही ना. अहो तू त्या कामाची गोष्ट बोल. मग हेकडपणाचं तुला काही गरज नाही. त्या कामाची काम ठेवत जा. मग हेकडपणा मी पाहून घेईन. अहो तेल झालं घरचं, तेल घेऊन या. तेल संपलं इतक्या लवकर? आत्ताच तर तेल आणलं होतं 2 दिवस झाले तेल आणून. इतक्या लवकर कसं काय संपलं? तेलाचा वापर कमी करत जा न जरा. निरा तेलाचा वापर बदबद बदबद तेल भाजीत याच्यात त्याच्यात तेल टाकत राहतं. अशानं कसं पुरण आपल्याला? भाजीत तेल टाकायची लय सवय खराब आहे तुला. निरा तेलाचा वापर. निरा बदबद बदबद तेलकट भाजी करून टाकतं निरा. भाजीत तर तेल लागणच ना. भाजी तशी कशी काय बनन बिगर तेलाची? तेल टाकल्यानं तो तेलानंच तर भाजी चांगली होणार. हं, कधी बी पाहिलं तर तेल टाकते. पावभर तर तेल आणता तुम्ही हप्त्याचं. शिल्लक तर आणत बी नाही. 1 किलो घेऊन यायचं तर अर्धा किलो तर घेऊन येता तुम्ही कधी गेले तर. आणि त्यात नाही म्हणते तेल टाकते भाजीत जास्त. हप्ताभर पाहिजे नाही का आपल्याला? तेल संपलं बी इतक्या लवकर? तुमचे मित्र येतच तर राहते, तुमचे नातेवाईक, अन तुमच्या इकडले सगळे पाहुणे रावणे सुरूच राहते. मग पाहिजे नाही का किलोभर तेल? कुरड्या काढ, भजी काढ, वडे काढ, असे म्हणतात ना तुम्ही कधी बी. मग करावंच लागते मला म्हणल्यावर. त्यांच्या देखता मी तोंडावर नाही पडन का मग नाही केलं तर? हो, काही मोठा तीर नाही मारला मग. तेल जरा कमी वापरायचं. भाजीत तेल कमी टाकायचं. हाट्या फाट्या गेला गेला तर मरून जाईन ना. मी मारून टाकतो का आम्हाला निरा? मी का तेल पेत आहे का मग? कसा भेटला माय मले नवरा आणि कसा नाही, काय तकदीर माझं खराब काढलं माय नशिबानं सरे गोटे गोटे. अहो तुला नवरा भेटला ते शुकर मान. चांगलं नशीब काढलं होतं. नाही तुला भेटला असता एखादा बेवडा बावळा नवरा. तसं पाहिजे तुले बेवडा एखादा नवरा. दारू पिऊन मस्त गुंग राहणारा, कमवणारा ना फमवणारा, नायदी फोकाडा. आता दुसऱ्याला अशी बायको भेटली असते ना पोहून गेला असता ते. निरा भाजीमध्ये तेल टाकत राहायचं निरा. तेलकट तेलकट घालून भीमा पाडून टाकू लागली निरा. तर मग खालून पुढून तेलच तेल निघते निरा. इतका भाजीतनी तेलाचा वापर कमी करायचा. तुला कायचं नेट आहे? कामाला ना धंद्याले घरी बसून राहतो. बाप कमाई काही नाही ती आली. पोरी सारखीच पोरगी नाही मध्ये तेल वाढत. चांगली पोरगी भेटली असती तसं चांगलं झालं असतं. मा बाप्पाने लेच लग्नाची घाई केली ना. दे ना मा मस्त की तुला मारून. त्या बाप्पाच्या मतान बिन फालतू ऐकलं. दे ना मा मस्त की आई दी फोकाडी मारून. निरा भाजीत नाही वापर तेलाचा निरा. त्या बा मोठा कलाकार होता. मा पोरगी सारखी पोरगीच नाही म्हणे. मला वाटलं लयच चांगली पोरगी असेल, पण पाहिलं तर होदा पहाड निघली चिड्या. त्या बाप्पाची काळा लागते एक दिवस. झापा लागते त्या बाप्पाला चांगलं. जास्ती त्या बाप जास्ती हुशार आहे ना. माझ्या बाबाला आणायची काही गरज नाही आहे येतनी मंदातनी तुमची. बस खाता बाबा नीर कधी बी मंदातनी माझ्या बाबालाच आणता. काय गरज चालली माझ्या बाबाला मंदात मंदात आणायची? काय तुमच्या घरी येते ते खायला? हं? तुमच्या घरी तर पाणी प्यायला का मुताला येत नाही इथं आपल्या घरी. तुमचं तोंड पाहून असं सगळ्या काही नातेवाईकला वाईट झाली की. त्या बाप्पाचं काम आहे जावायला जरा द्यायचे पैसे पाहिजे उसने आणून टाकायचं किराणा गिराणा द्यायला पाहिजे त्या बाप्पाला. हे नाही समजत का त्या बाप्पाला निरा? माझे बाबा कायला देणार आहे तुम्हाला? त्यांचं त्यांना सांभाळत नाही. आपल्या इथं कुठं देणार? अरे द्यायला पाहिजे ना. एकुलता एक जावई आहे मी त्यांचा. तर लग्नाच्या पहिलेच मोठमोठ्या गोष्टी केल्या. नंतर पाहिलं तर काहीच नाही. माझे बाबा काय देणार आहे तुम्हाला? माझे बाबा काय देणार आहे तुम्हाला? किती दिलं तर कमीच आहे. अरे पण द्यायला पाहिजे ना. मायापाशी हाय काय वावर ना शिवर? त्या बाप्पाचं काम आहे द्यायचं. जावापाशी वावर शिवर काही नाही तर. वावर आहे तर पावर आहे. तुझे बी काम आहे बाप्पा सांगायचं गहू तांदूळ पिकते वावरात आणून द्यायचं. जरा पैसे गिसे द्यायचे जवायले. एकुलता एक जावई आहे ना मी. जवायला दिल्यानं काही कमी नाही होत. सगळं म्हातारं झाल्यावर मलाच करावं लागते त्यांचं सगळं काही. मीच आहे ना एकुलता एक. अहो जरा तर सुधरा. का निरे लोकांच्या इस्टेवर नजर. लोकांचं नीर जवळ याच पाहिजे सासऱ्याचं. मले द्या मले द्या. त्यांना का घरदार नाही का? त्यांनाही पाहिजे ना. तुम्ही देता का काही त्यांना कवडी? ती कशी काय देईन मग? तुम्ही बी द्या त्यांना बी. आता एक पोरगी आहे तर काय सगळं तुम्हालाच लुटून देणार? हा जाऊ द्या ते आता. जा थोडं किराणा गिराणा घेऊन या.
तेल, पत्ती, साखर, आणखीन डाळ पाहिजे आपल्याला संध्याकाळी पालकची भाजी करायसाठी. सगळं काही सामान गिमान भरून ठेवा आता घरात किराणा. जाऊ दे आता ते मायबाबाचं दळण गिळण आणा, आता घरातलं काम धंदे सुसू दे आता थोडी, करा लवकर. जरा घरात येऊन बसलो की काम आणा सांगितलं. जरा कामावून आलं की भाजी आणा, हे आण ते आण, घरातला आणा, साखर आण, डाळ आण. आता तर कामावून आलं, बस दे जरा अर्धा एक घंटा. आणच आहे कामाला धंद्याला जात झालं की आणा, हे आणा, हे आणा, ते आणा. लग्न कायसाठी केलं काय माहित बा. आणच आहे लग्न केलं तेव्हापासून. कायलेच लग्न करून दिलं काय माहित बाप्पा. मस्त होतं ना बिना लग्नाचा संत्या. काम ना धंदा, आलं बसलं खाल्लं की गेलं. मी काही रिकामी नाही बसत, काही घरी का काम धंदे काही नाही आहे का? किती काम धंदे राहते, दिवसभर हात सुरूच राहते. हे कर ते कर ते कर. तरी बी तुमचं आहेच ते पुन्हा आलं की डकारणं, हे नाही केलं ते नाही केलं. तुम्हाला काम केले तर चांगलं आहे, नाही का बस काम धंदे केले तर चांगलं आहे तुम्हाला, नाही का तुम्ही तर ढकरताच तिकून आले की असं झालं तर झालं, हे नाही केलं ते नाही केलं, नीरस चालूच राहते. मायास मांग आहे लिगळा मायास. मी बी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. मला बी 1500 रुपये महिना आहे. मी बी काम धंद्याला जाते, वावरात जाते, वावरात शिवायला काम करते. मी काही घरी नाही राहत तुमच्यासारखी की निरा काम धंदे करते, वावरातले करते, घरचं काम करते. तरी माझ्या नावाची काही कदर नाही. मी डकर नाही. 2 टिकल्याने कमवतलीस तुला ह्याला पैसे जमा. चालली कामाला जाते, कामाला गेला की मोठा तीर नाही मारला. प्रत्येक वेळेस कामाला जाते. तूच नाही का कामाला जाणारी वाघीण. घरी बसून चालली, 2-3 दिवस कामाला नाही गेले तर चालली म्हणाले मी बी कामाला जाते. आजी अहो मिस्त्री काम केल्यानं काही घर नाही चालत, काय 300 रुपये तर रोज आहे तुम्हाला. काय होते त्यानं 3 टिकल्यानं? चालले मी मिस्त्री काम करायला चाललो. मिस्त्री कामच केल्यानं काही आपलं पोट नाही भरत. 3 टिकल्यानं येत तर कितीकच हे झालं तुम्हाला, मात चढला. काय होते तेवढ्यानं? नीट बोलणं घ्या, तुमचं ठसन आहे माझ्यावर. हे माझ्यावर ठसन करते. दुसऱ्या जा बरं दुसऱ्या इकडे बोला बरं, असं मग समजते तुम्हाला. बायको आहे तर काय. होतं त्या बापाचं काम आहे द्यायचं आणून. मग इतका तर पैसा आहे त्या बाप्पापाशी. सांगता बाप्पाला द्या ना म्हणा पैसे घ्यायचे 50,000 रुपये आणून. काय करते इतका पैसा, कुठे ठेवते कुठे नाही. नंतर द्यास लागेल ना, तर आता द्यायला. मा बाप नाही देत तुम्हाला पैसे घ्यायचे का? तुमच्यासाठी ठेवलं का माया बाबानं कमावून? त्यांना का घरदार नाही आहे का? त्यांची पोट त्यांना सांभाळ का? तुम्ही देता त्यांना नेऊ? तुम्हालाच दिन निकाल पैसे, आणि ते काय खातील मग? त्यांना बी पाहा लागते, त्यांचं सांभाळायला लागते. सगळे येणार जाणार आहे त्यांच्या इथं. जा हो आता, बस झाली तुमची बघ ऐकतच आहे मी. जा आता किराणा सामान काय काय पाहिजे ते सगळं घेऊन या लवकर. पैसे नाही दिले त्या बाप्पाला झोडपे देतो एक दिवस. जास्त काढतो त्या बाप्पाची, जास्त मागला त्या बाप. असं कसं पैसे देत नाही. मा बापाला बोलता का तुम्ही? कुठं आहे ते झाडू? द्या बरं इकडं. दे कुठे पाय तुम्ही आता, झाडूच पाहतो. देतो तुम्हाला झोडपी. चाल रे बापा आता. अजय टाकले आहे पाना हो, हे कसे आले म्हणजे माराले. अरे अरे शेकून दिले काय हो हे? असं दांगडू नाही करायचं रस्त्यानं. घरात मार ठोक काही कर, असं रस्त्यानं काय दांगडू करतो? हे चांगलं आहे का असं दांगडू करणं शेकून दिले? अजय टाकले साहेब असं नका म्हणून. मारण ते म्हणजे खरं असं सांगसान तिला, तर मारायची आयडिया गिड्या नका देऊ टाकले साहेब. घरात नेऊन मारण मला नाही तर ते. तू एवढा भेटत नको जात जाऊ. इतकं भेट असते का बायकोले? आजी अशी बायको जर तुम्हाला भेटली असती तर तुम्ही बी भेटले असते खोकले टाकले साहेब. अरे तू त्या जिंदगीवर तू एवढा भेट बायकोले, बायकोचा बैल. पानावर टाकले साहेब कशी पाहिजे ती एखाद्या राक्षिणी सारखी माझ्याकडे वटर डोळे. खोकले साहेब वाचव मले राक्षसीन म्हणता का? आली आता तुमची खाऊन. झोडा लागते का तुम्हाला आता मोगरी ना? थांबा झोडा लागते तुम्हाला. नाही हो, तू तर विश्वसुंदरी आहे हो टाकले साहेब. वाचवा मले, हे सुरपणकापासून वाचवा टाकले साहेब. विश्वसुंदरी भेट करून दिली माझ्या बाप्पान मले बायको. सरकाव टकले साहेब, काढू द्यावर यांची झाडून चांगली वरात. हो बायको, मी काय केलं? तू म्हणते तर उठतो, तू म्हणते तर बसतो, तू म्हणते तर स्वयंपाक करतो, भांडे बी घासतो ना मी. सगळंच तू करतोय मी, मला मारते म्हणते तू. शी बायकोची कामं करू लागलो बायल्या. अजय टाकले साहेब असे नका म्हणू, ती खरंच मारत ना मले. मी स्वयंपाक बी करू लागतो. एक दिवस फक्त झालं तिला दबाव टाकून पाहिला दबते का नाही मले म्हणून. हे पुरी महाराणीचा दवतर घेऊन आली. तुम्ही माझ्यावर आवाज चढवलास कसा काय?
एवढी हिंमत झाली का मावावर आवाज चढवायची? हा, मी काय ऐकासाठी तुमच्या घरी लग्न करून आली का? मग तू बायको आहे ना माझी. मग का तुमचं चालन का? टकले साहेब हिला जा म्हणा हो इथून. नाही तर हे मला धुतल्याशिवाय राहत नाही वाटते. महाराणी राक्षींसारखी दिसू लागली. वटा डोळ्यान कुठं खाये. मला का अशी तशी बाई समजलं का? तुमच्या नड्यातलं रगत रगत पिऊन टाकन मी. अरे बाई मला भर चौकात मारतं काय? माय बी याच्या चौकाने इज्जत आहे ना. अरे टकले साहेब, म्हणून एखाद्या आंधळी लंगडी केली असती, पुरली असती. बिनफालतू लग्न केलं मी सोबत. टकले साहेब काम करता अदला बदल करता काय? माई बायको तुम्ही घ्या आणि तुमची बायको मला द्या. असं केलं चालत नाही का टकले साहेब? अरे शकुंतले, तू का हायकी करता? झोडप यायला चांगलं धरून मार मार यायला कुताड. जास्ती मारला आहे, जास्ती बोलू लागला, गोपन जास्ती करू लागला. आता कशी भेटली पत्ती? कशी माजले होते ना? बस हो बाई, बस झालं आता. कमी मारणं पुरे पुट्टे सुटले हो बाई. कमी मारो मले, बस झालं आता. सगळे कामधंदे करू ना मी, पण आता मारू नको मला. गलती झाली तुले बोलून. टकले साहेब वाचव, टकले साहेब सांगाविले काय ते समजावून. नाही मारलो टकले साहेब. तुम्ही बी भांडणं सोडायचं, भांडणं करायला लावले तुम्ही. तर मारत नव्हती तर मारायला लावलं तुम्ही मला टकले साहेब. जाऊ दे आता शकुंतले, काही मारू नको, जाऊ दे. काय मारता, नवरा सोना तुला आखरी. ठीक आहे टकले साहेब, तुमच्या मतानं ऐकतो. आखरी बार नाही त्याची 32च पाडली असती. ले माजला होता हे, ले माजला.